सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असून प्रत्येक नेते आपापल्या पक्षाची रणनीती ठरवत आहेत। साताऱ्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही बंधूंमध्ये खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत मनोमिलन झाले होते। आता ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील होईल का, याबद्दल माध्यमांनी खासदार उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारला असता तुम्ही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच विचारा असं म्हणत मनोमिलनाचा चेंडू खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कोर्टात ढकलला आहे। महाराजसाहेब राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे झाले, मी काही शुभेच्छा वगैरे दिल्यात? नाही, भेटलेच नाही। पण असं का नाही देणार, मित्रच आहे त्यांनी, त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। जास्तीत जास्त त्यांचं माध्यमातून जेवढं कार्य करायचं आहे लोकहिताचं जनहिताचं त्यांनी करावं। आणि त्यांनाच काय सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षातले असेल त्या सगळ्यांनी, पण हे करत असताना प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे की ह्या पक्षापेक्षा जर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल ते या देशाची अखंडता, ह्या आपल्या प्रत्येक राज्याची अखंडता, त्या अखंडतेचं जी अखंडता आहे ती अबाधित राहण्याकरता यांनी सगळ्यांनी त्या परीने प्रयत्न करावा। नाहीतर मला सांगा ना, प्रत्येकजण म्हणायला लागलं की ह्या हे, ते फ्रॅगमेंटेशन ऑफ पॉलिटिक्स होतं। मग काय होतं की जसं अमेरिका मोठ्या निवडणुकीमध्ये सातारा विकास आघाडीचा अजेंडा कशा पद्धतीने असणार निवडणुकीचा? घन प्रश्न आहे। घन काय नसतं, घन काय प्रश्नच आहे, बघू आता सगळ्यांनी एकत्र बसून करावं अशी माझी मनोकामना आहे। महाराजसाहेब आघाडी का पक्षाची नाही, आता ते बघू ना। आता कारण शेवटी कसं आहे, हा निर्णय काय मी एकटा घेणार नाही। मला एकच वाटतं की राजकारण स्थानिक लेवलला कुठं आणून नाही, मी आयुष्यात कधी राजकारण केलं नाही। मी बघितलं तर फक्त समाजकारण बघितलं आजपर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा कशी होईल याच्यावर मी भर दिला। राजकारण जर करायचं असतं तर आज कोणी पण असू दे, राजकारण करायचं त्याला काय अक्कल लागत नाही। याला बाजूला कर, त्याला बाजूला सारण्याचं मला कोणालाही बाजूला सारण्याचा माझा कधी मानस नाही, नसणार आणि कधी नव्हता सुद्धा। महाराजसाहेब लोकसभेला मनोमिलन झाले, विधानसभेला मनोमिलन झाले, तीच मनोमिलन आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते। नाही, काय नाही मला सांगा। आता शेवटी कसं आहे, माझं तर मन हे आता शिवेंद्रराजे म्हणा, आता शिवेंद्रराजेच आहे, त्यांनी त्याच्यावरती निर्णय घ्यावा। अजून काय बोलणार मी? महाराजसाहेब कधी चर्चा करणार, कधी बसणार चर्चा? अरे ते बिझी आहेत, मिनिस्टर महाराजसाहेब वाद झाला पडळकरांना आव्हाडांचा, हो का? त्यांच्या कार्यकर्त्यांचा, मग कसं बघता तुम्ही? त्यांना प्रश्न विचारला होता का झाला? तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नाही, होऊ नये, कारण कसं आहे लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे। कोणामुळं झाला, कोणी केला याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात, आता आमदारकीला आता काय जवळपास 2-2.5 लाख लोक मतदान करतात, खासदारकीला 10-12 लाख लोक मतदान करतात। त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं स्वाभाविक आहे, त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी। माझं एवढंच कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे। जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे। नाही तर उद्या मला सांगा ना, लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक? ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील, आता राजकारण मी तर कधी आयुष्यात केलं नाही। पण असं जे घडलं हे चुकीचं आहे। कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे, कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची मांडणी करणार, आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना, जे लोक आता ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोकशाहीमध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत,
आज त्यांची लोकप्रतिनिधी कोणी पण असते, त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार? आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे, कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षातलं असते. आज तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही. मग ते एक लोकप्रतिनिधी मग कोण, मग नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा ZP पंचायत समिती सदस्य, मग आमदार, मग खासदार हे का निवडून देतात? कारण की त्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल. आणि तुम्ही जर असं जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा ना. काय त्यांनी लोकांनी काय कसं बघायचं, आज कसं वागायचं, काय नाही वागायचं हे आज लोक, आपले 2 डोळे जरी असले, असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना, काय राहणार तुमची उपमा राहणार, म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार? आणि त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागावं. कोणी पण असू, कुठल्याही पक्षातला असू दे, तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा, पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही. महाराज, आता 12 किल्ले आपले जे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत. ठाकरे शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज नांदेड येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मतदारसंघातील समस्यांबाबत त्यांनी चर्चा केली. शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्याला सोबत घेत नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढ अशी प्रतिक्रिया खासदार आष्टीकरांनी दिली आहे. तर नांदेड महानगरपालिका प्राधिकरण बोलताना ते म्हणाले की नांदेड महापालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे, मात्र अशोक चव्हाण का विरोध करतात हे मला माहीत नाही. नांदेडमध्ये प्राधिकरणासाठी राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आग्रही असताना आता ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी प्राधिकरणाच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे. सी आणि SC साहेबांची भेट घेण्यासाठी मी इथं आलो होतो. खेड्यापाड्यानं अनेक प्रॉब्लेम्स चालू आहेत. MSCBचे हे दिवस वारावादनाचे आहेत, पाऊस पाण्याचे आहेत, त्याच्यामुळे अतिशय जोरात MSCB बद्दलचे प्रश्न उचलल्यामुळं मला मुद्दामून आज इथं यावं लागलं. कारण केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे बरेचसे प्रकल्प चालू आहेत MSCBच्या माध्यमातून, पण ते कुठल्याही पूर्णत्वाला जात नाही. पण तिची अडचण काय चालली, कशामुळे डिले होते, हे गुजरात लोक तुम्हाला टाईम वाढून कशामुळे घेतात आणि तुम्ही टाईम वाढून का देताय? जर हे सक्षम नसतील तर यांना वेळीच आपण का जबाब विचारता? या सगळ्या गोष्टीच्या उत्तरासाठी मी आज इथं C आणि SC साहेबांसाठी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी बोलण्यासाठी आलो होतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये सुधारणा करणं गरजेची आहे किंवा मग त्याच्यामध्ये केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. ते काही गोष्टी, जे गोष्टी यांच्या स्तरावर नाहीत किंवा यांच्या इख्तियारीत नाहीत, ते गोष्टी कोणत्या, जेणेकरून आम्ही पाठपुरावा करून आमच्या जनतेला, आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देता येईल या संदर्भामध्ये चर्चा होती. काल विधान भवनात राडा झालाय, पटेल आणि आवडांचे कार्यकर्ते गुन्हे दाखल झाले, काय सांगा? नाही कडे मी काही लक्ष केलं नाही त्याच्याकडे, मी बघितलं नाही. हिमायतनगर मतदारसंघातील काही भागामध्ये जनावरे जगावली, शॉक लागली. बरोबर आहे ते, त्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललो. आता काही जणांचे, बऱ्याच जणांचे ऊस जळालेले आहेत, जनावरं गेलेले आहेत. त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी काही कागदपत्र काही कमी असले तर ते पूर्णतः करून तातडीने त्यांना वाटप करू असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना फडणवीसांनी आज नवीन आराखड्याला मंजुरी दिली. काय म्हणजे शक्तीपीठ महामार्गाचे सध्या सगळीकडून डेलिगेशन चालू आहेत. आम्ही आता अधिवेशनामध्ये माझे इथले माणसं सगळे घेऊन मी केंद्रात सुद्धा जाणार आहे. गडकरी साहेबाला सुद्धा भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा त्याच्यातून काय मार्ग निघतो तो आम्ही काढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या, ज्या पद्धतीनं महायुतीची तयारी पाहायला मिळते तसं महाविकास आघाडी आणि शिवसेनेत नाही पाहायला मिळत. अरे आम्ही शिवसैनिक कवाय तयारच असतो, त्याला काय तयारी करायची असते, तयारच असतो आम्ही. त्याच्यात काय विषय असतो, सगळी तयारी आमची स्थानिकची आहे, सगळ्या नगरपालिकेची आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा आमची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आहे, महाविकास आघाडी म्हणून लढणार की शिवसेना स्वातंत्र्य लढणार? आता ते ज्याचा विषय आहे. आमचं लोकांचं किती एकूण एकाचं जुळते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि महाविकास आघाडी निश्चितपणानं महाविकास आघाडी म्हणूनच लढेल, पण कुठं एखाद्या वेळेस जर काय अडी अडचण आली तर स्वतंत्र लढू शकतो, असं काही नक्की नाही. नांदेड शहराचा विषय आहे. शिंदे यांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी नांदेड महानगरपालिकेचं प्राधिकरण झालं पाहिजे यासाठी आग्रही आहेत, मात्र अशोक चव्हाणांना विरोध होतो. मग मला कसं अशोक चव्हाणला विचार की का विरोध करताय म्हणून मला काय. नांदेड महानगरपालिकेचं प्राधिकरण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? प्राधिकरण तर झालं पाहिजे, त्याच्यातून विकासाचे दृष्टिकोन अजून समोर येतील
प्राधिकरण होण्याला काही अडचण नाही, पण त्याच्यात नेमके काय अडचणी आता मी काही त्याच्यात लक्ष घातलेलं नाही अजून. ते नेमकं कशामुळे रुकलं किंवा का होऊ द्यायचं नाही असं काही याच्यातून अजून काही मी पाहिलेलं नाही. कारण माझा भाग येतो सगळा खेड्यातला भाग येतो, त्यामुळे मी फार काही शहरामध्ये फिरत नसतो. मी खेड्यावर म्हणजे आमचं तुम्ही जर पाहायला गेलं तर माझी हिंगोली लोकसभा जी आहे तर महानगरपालिकेचा एकही कोटी, त्यामुळे मला तिकडला काही जास्त मी सांगता येणार नाही, कारण मी त्याच्यावर काही फार अभ्यास केलेला नाही. इथं 22 तारखेला जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक पार पडणार आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होणार आहे. कुणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? बघू ना आता काय आमच्यापैकी कोणी महाविकास आघाडी सत्ता आहे सध्या तरी आहे ना, तरी देखील राहील ना. मग महाविकास आघाडीची सत्ता राहील, का नाही राहणार? हळद संशोधन केंद्र अजून हे झालं नाही. काल ऐकलं असेल की तुम्ही वसाळगावची पाटील की ऐकलं असेल की तुम्ही, काय विषय काय बोलतो त्याच्यावर अजून? हेमंत पाटला नाराजी व्यक्त केली की निधी मिळत नाही म्हणून. आता सत्तेत आता त्यानं बघायचं काय व्हायचं. आम्ही विरोधी पक्षवाले काय बोलणार होते त्याबद्दल, आहे की नाही? सत्तेत आहेत ते, त्याला काय त्यांनी आग्रह धरला पाहिजे, मानला पाहिजे. नुसतं 100 कोटी घेऊन काही जमणार नाही ना, पुढचं काहीतरी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आता ते का करत नाहीयेत किंवा का आग्रह नाही मला माहीत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील या संदर्भात तसेच लोकोपयोगी योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आमचे या विभागातील माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने गेली 15 वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो. त्या निमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. कायम आपल्यावर मायेचं छत्र, एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं, त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात. मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देतो. सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, त्यांचे फायदे फक्त ग्रामीण भागातील ज्येष्ठांना होतं असं दिसतंय. शहरी भागातील जे जनता आहे त्यांच्यासाठी वेगळे कुठले आता नवीन सरकार अनेक ज्या सरकारी योजना आहेत त्या वयोश्री असेल आणि इतर काही योजना असतील त्या सर्व योजनेचा लाभ घेण्याचा ठाणे महानगरपालिकेतर्फे सुद्धा आपण अनेक योजना आपण करतो. 60 वर्षावरील विधवा महिलांना अनुदान देतो. जिल्हा परिषदेतर्फे वयोश्री योजना आपण सुरू केलेली आहे. ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ देण्याचे जे प्रयत्न आहे आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून या सर्व योजना शाखांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवत असतो. आनंद आश्रम या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका पार पडल्या, वेगवेगळ्या विधानसभा निहाय बैठक, या महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्या अनुषंगाने बघा, शिवसेना 24/7 काम करत असते. 365 दिवस शिवसेना काम करत असते. धर्मवीर आनंदिगे साहेबांनंतर ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा जो मूलमंत्र आहे तो एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाकडे सातत्याने तो पुढे नेलेला आहे. या शिवसेनेची सत्ता गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती आहे. त्यासाठी आम्हाला निवडणुका आल्या म्हणून बैठका घेण्याची काही गरज नाही आहे, परंतु आम्ही नेहमीच्या कामकाजाचा हा भाग आहे. सातत्याने आम्ही आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत असतो. पक्षाची ध्येय धोरणं, पक्षाचे कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो आणि त्याकरता आजच्या निवडणुका आजच्या जे काही बैठका आहेत त्या आजच्या बैठका त्यासाठी घेण्यात आल्या होत्या. कुठल्या प्रकारचे संकेत दिसत नाही की एकत्र लढायचं काही वेगळं, परंतु शिवसेनेची तयारी अतिशय जोरात दिसत आहे. बघा, महायुती म्हणून लोकसभा लढल्यात, विधानसभा आम्ही लढलेल्या आहेत आणि महायुती म्हणून आम्ही महानगरपालिका निवडणुका सुद्धा आम्ही लढणार आहोत. महायुती हा नेत्यांचा निर्णय आहे. नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
सलग 15 वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्री वाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो। ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायेचं छत्र आमच्या दोघांवरती, शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो। हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे। आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ 2-1 हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतोय। अशा टोटल 5-1 हजार छत्र्या ह्या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत। नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायेचं छत्र हे केलं त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्री रूपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे। हा एक जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहे। हा ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील सुरू राहील। खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सर्वसाधारण सभेप्रसंगी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील निवडणुकांकरता सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे। आढावा बैठकीचं आज आयोजन केलं होतं आणि खालापूर तालुक्यामधले सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील आजच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित होते। त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी आम्ही आज बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माझे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। माझ्या पक्षामध्ये विविध पक्षामधून अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होतोय आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे। त्याच पद्धतीने अनेक दुसरेही पक्ष असतील त्यांनाही त्यांचा पक्ष मजबूत करण्याचा अधिकार आहे। परंतु माझ्या पक्षामध्ये आज विविध पक्षामधून अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, तो मला माझ्या पक्षावर अभिमान आहे। कुलदीपक शिंदे पहिल्यापासूनच शिंदे गटामध्ये होते। मला वाटतं 19 पासून ते शिंदे गटाचं शिवसेनेचं काम करत आलेले होते, परंतु लोकांना दाखवण्यासाठी आज त्यांचा उद्या शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय। त्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो। खालापूर तालुक्याची सर्वसाधारण सभा आम्ही आयोजित केली होती। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या आम्हाला 100% जिंकायच्या आहेत। सुधाकर भाऊ घारेंचं नेतृत्व असेल, सुनील तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ग्रामीणमध्ये विधानसभेला आम्ही 1 नंबरला होतो। जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा तालुक्यामध्ये 1 नंबर राहील। सुधाकर भाऊ घारे असं स्वच्छ नेतृत्व आहे। लोकांच्या मनामधले आमदार म्हणजे सुधाकर घारे लोक त्याकडे पाहतात। कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांसाठी न्याय मागण्यासाठी लोक सुधाकर घारेंकडे जात आहेत। म्हणजे लोकांच्या मनामध्ये सुधाकर घारे हे असं नेतृत्व आहे की जे आपल्याला निश्चितपणे न्याय देईल। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जो आज पक्षप्रवेश आपण पाहतात हा सुधाकर घारेंचे जे कामाची पद्धत आहे आणि या पद्धतीवर तालुक्यातील लोक कार्यकर्ते आकर्षित झालेत आणि पक्षवाढीसाठी निश्चित ह्याचा आम्हाला फायदा होत आहे। ज्या पद्धतीने स्थानिक आमदार काम करतायत, त्यांचे भाऊ असतील, त्यांचे भाचे असतील, सगळीकडे त्यांचेच कॉन्ट्रॅक्ट, सगळीकडे त्यांचेच आरेरावी, हे पाहता सर्वसामान्य जनतेला सुधाकर घारे हा एकच पर्याय आहे। त्याच्यामुळे आघाडीमध्ये भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबर राहील। ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा प्रमुख संवाद मेळावा लांजा येथे शिवसेने नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला। या मार्गदर्शन मेळाव्याला ग्रामीण तसेच शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी कौतुक करतो, पक्षाने भले पराजित झालो पण मेरिटवर आपला पराजय झाला का? अजिबात नाही। नोटा घ्या आणि मतदान करा, नोटा घ्या, मतदान करा। 120 कोटी रुपये वाचले आणि 4.5 लाख मतं मिळवली। विनायक राऊतने फक्त आशीर्वाद मागितले तरी मतदान 4 लाख मतं मिळाली। 120 कोटी मिळून फक्त 40,000चं मताधिक्य। ठीक आहे, पुन्हा निवडणुका येतील की नाही? पुन्हा निवडणुका येतील, पुन्हा उभे राहू आणि पुन्हा एकदा जिंकून देण्याचं काम तुम्ही सर्वजण करणारच आहेत। कारण आता इथला खासदार कोण आहे ते कोणाला माहितीच नाही।